नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी साठी आपण काय घेतले, पेपर 1 आणि 2 म्हणजे संयुक्त पेपर 1 2 यासाठी काय केले, एकत्रच काय केले आपण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नावर आधारित आपण काय केलेले या ठिकाणी राज्यघटना या विषयाचं काय केले या ठिकाणी भाग 1 म्हणजे लास्ट आवर रिव्हिजन पर्पज तुमच्या यासाठी काय केलेले आपण पॉलिटी म्हणजे राजघटनाविषयी काय केले, तुमचे 3 मार्काला काय केले जाते, क्वेश्चन विचारले जातात. मॅक्झिमम तर तुमचे 3 मार्क या ठिकाणी फिक्स असतात. पेपर 1 असो पेपर 2 असो, 5वी ते म्हणजे पहिली ते 5वी आणि 6वी ते 8वी पर्यंत असं तुमचं असतात पेपर 1 2. त्यालाच परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र सामाजिक शास्त्रे असे म्हणतात. म्हणजे पेपर 1 आणि 2 साठी तुम्हाला हे जे लेक्चर आहेत अत्यंत उपयुक्त महत्वाचे ठरणार आहे त्यासाठी तुम्हाला. तर आपण या ठिकाणी पॉलिटिक्स घेणार, पुढे बघूच आपण. 3 मार्कासाठी तुम्हाला याच्यावर काय केले जातं विचारला, त्यातून भाग तुमचा ह्या ठिकाणी काय आपण एक घेणार आहोत. भाग 1 2 3 पण पुढचे तुमचे काय येणार आहेतच त्या ठिकाणी, बरोबर, ते वेगवेगळे याच्यावर असतील बघा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती या संदर्भात आपण या ठिकाणी बघणार आहोत. भारताचे राष्ट्रपतीचे कलम कुठला आहे, 52 कलम असतं, 53. राज्यपालाचे पद म्हणजे 52 मध्ये काय असतं, पद असतं. राष्ट्रपतीचे 52 मध्ये पद असतात. 53 मध्ये काय असतं, राष्ट्रपतीचे काय असतं, कार्यकारी अधिकार दिले असं. पण तुम्हाला जास्त करून कलमावर या ठिकाणी काय विचारले जात नाही, फॅक्ट डाटा विचारला जात नाही तुम्हाला डायरेक्ट असं कलमध्ये. तुम्हाला काही थेअरीवर क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात तुम्हाला बऱ्याच वेळा. भारताचे राष्ट्रपती हे भारताचे प्रजासत्ताकचे काय असतात या ठिकाणी प्रमुख, प्रजासत्ताकचे प्रमुख असतात. प्रजासत्ताकचे प्रमुख म्हणजेच काय असते मित्रांनो, ते गणराज्याचे प्रमुख सुद्धा असं तुम्हाला काही क्वेश्चन विचारलेले आहेत. गणराज्याचे प्रमुख असतात, बरोबर. त्यालाच काय म्हटलं जातं इथे, अप्रत्यक्षरित्या काय केले जातात, ते निवडून दिले जातात. अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे काय असते त्या ठिकाणी, अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे काय असते, ते जनतेद्वारे अप्रत्यक्ष निवडून दिले जातात. म्हणजे जनतेने ज्या प्रतिनिधीला निवडून दिले त्याच्याकडून त्यांना काय केले, मतदान, त्या प्रतिनिधीद्वारे मतदान राष्ट्रपतीला केले जाते. म्हणजे ते कोण असतात प्रतिनिधी, ते संसदेमधील सदस्य असतात, राज्यसभेचे सदस्य असतात. संसदेमध्ये राज्यसभा आणि लोकसभामधील लोकसभा आणि काय असतात, लोकसभा आणि काय राज्यसभामधील सदस्य असतात, बरोबर. आणि जे काही राज्याचे विधानसभा असते, विधान परिषद विधानसभेमधील असतात. कशातले असतात, विधानसभेमधील जे काही सदस्य असतात, बरोबर. विधानसभेमधील सदस्य सर्व सदस्य नसतात, ते कसं निर्वाचित फक्त असतात, नाम चालत नाहीत, बरोबर. विधानसभेमधील जे काही सदस्य असतात ते सुद्धा काय करतात, त्यांना मतदान करतात. म्हणजे जनता त्यांना निवडून देते आणि ते त्याला निवडून राष्ट्रपती देतात. म्हणजे जनता प्रत्यक्षद्वारे निवडली जातात. म्हणजे गणराज्याच्या ठिकाणी प्रमुख असतात, म्हणजे प्रशासक प्रमुख असतात असं म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं, दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पद असे म्हटलं जातं. भारताचे कार्यकारी मंडळाचे सुद्धा काय असतात, ते प्रमुख असतात, बरोबर. त्यांच्याकडे कायद्यांना मान्यता देणे, संसदीय अधिवेशन बोलवणे, संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर असतात. आपत्कालीन विशेष अधिकार सुद्धा असतात. म्हणजे काय करणे, आणीबाणी करणे सारखे अधिकार. द्रौपदी मुर्मू सध्या किती भारताचे किती 15वे राष्ट्रपती आहेत. 25 जुलै 2022 त्यांनी काय केलं, 15 पदभार स्वीकारलेला आहे. विचारतील पद राष्ट्रपती कोण, पहिले कोण होते, राजेंद्र प्रसाद होते. हे सुद्धा महत्व, पहिली व्यक्ती सुद्धा करण्या ठिकाणी महत्वाचे आहे तुमचं, बरोबर. भारताच्या राष्ट्रपतीबद्दल या ठिकाणी आपण माहिती दिलेली, महत्वाची इम्पॉर्टंट दिली. भारताचे राष्ट्रपती भारतीय संविधानिक चौकटीतील सर्वोच्च पद आहे म्हणून सांगितले. राष्ट्रपती कार्यालय हे अप्रकल्पित केले, म्हणजे काय सांगले, भारतीय राज्याचे काय असतात, ते प्रमुख असतात. कसे राज्याचे प्रमुख असतात. तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट असं 1 लाईन देतात, चुकीचं कुठला आहे किंवा 2-4 देऊन त्यातला चुकीचं कुठला असं प्रश्न विचारतात तुम्हाला. भारताचे पहिले नागरिक कोणते आहेत, म्हणजे काय, भारताचे पहिले नागरिक स्वतः त्यांना म्हटलं जातं, भारताचे म्हणतात. राज्याचे पहिले नागरिक राज्यपाल म्हटलं जातं, ते म्हटलं जातं. केंद्रीय कार्यकारिणीचे प्रमुख असतात, बरोबर. पण ते कसं असतात, त्यांना काय म्हणतात, नाममात्र प्रमुख असतात, बरोबर. कशाच नाममात्र प्रमुख म्हणजे कोण असतात, तुमचे राष्ट्रपती असतात. याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे. आणि वास्तविक प्रमुख म्हणजे कोणते असतात मित्रांनो, तुमचे पंतप्रधान असतात, बरोबर. कोण असतात, पंतप्रधान असतात. ते लक्षात घ्या तुम्ही, बरं. ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन फसवलं जातं. नाममात्र म्हणजे नावापुरतं असतं. म्हणजे कायदेशीर प्रमुख असतात. कार्यकारी प्रमुख सुद्धा कोण असतात, राज्यपाल असतात. कायदे सुद्धा असतात त्यांना अधिकार, कार्यकारी सुद्धा अधिकारी असतात त्यांना, कार्यकारी प्रमुख असतात. ते राज्याचे प्रमुख सुद्धा म्हटलं जातं. त्याला भारतीय सशस्त्र दलाचे सरसेनापती असतात. म्हणजे 3 दलाचे सरसेनापती ते काय ठिकाणी असतात. पुढं राष्ट्रपतीच काय ठिकाणी कार्य दिले आहेत बघा. सर्वोच्च पद म्हणजे भारताचे राज्यप्रमुख आहेत, कार्यकारी मंडळ प्रमुख. पुन्हा काही कायदे, राष्ट्रपती कोणत्याही कायद्यावर सही करून त्याला मंजुरी देतात. म्हणजे कायदेकारी का अधिकार आहे त्यांना, कायद्यावर सही करून काय मंजुरी देतात, पुन्हा विचार करण्यासाठी पाठवू शकतात. संसदेचे काय करतात, ते अधिवेशन बोलवू शकतात. नियुक्त्या काय करतात, ते विविध न्यायालयीन नियुक्ती सुद्धा करतात. म्हणजे कोणाचा सर्वोच्च न्यायालय नियुक्ती, हायकोर्टाचे न्यायाधीश नियुक्ती सुद्धा काय केले जातात. निवडणूक आयोग सुद्धा नियुक्ती यांच्याद्वारे काय केली जाते, तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. पुन्हा कॅगची सुद्धा, महाधिवक्ता, महान्यायवादी सुद्धा यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारेच केली जाते. तुम्हाला क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. हे कोणाची नियुक्ती सुद्धा त्यांच्या लक्षात घेणे तुम्ही गरजेचे आहे. नियुक्ती सुद्धा अजून वेगवेगळे. संरक्षण दलाचे सरसेनापती ते असतात, सर्वोच्च कमांडर असतात, बरोबर.
कमांडर असतात. आपत्कालीन अधिकार, आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपती विशेष अधिकार सुद्धा म्हणजे काय केलं जातं, आणीबाणी बोलवण्याचा अधिकार सुद्धा कोण असतो, त्यांना असतो. बरोबर, आणीबाणी बोलवतात, राष्ट्रपती नसतो. पुढे बघा, राष्ट्रपतीची काही ठिकाणी यादी दिली आपण मग सांगितलं होतं. पण पहिले राष्ट्रपती कोण आहेत, पहिली व्यक्ती सुद्धा तुम्हाला करणे गरजेचे आहे, महत्वाचे आहेत. कारण त्याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारतात. पहिली व्यक्तीवरच जास्त भर असतो त्यांचा विचारण्याचा कल. डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी होते. सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत, द्रौपदी मुर्मू आहेत, 15वे आहेत. पदावरील कार्यकाळ किती असतो, राष्ट्रपती पद कार्यकाळ 5 वर्षाचा असतो साधारण. कार्यवाही राष्ट्रपती, काही राष्ट्रपती कार्यकाळ अपूर्ण असताना निधन झाले, म्हणजे ते कोण होते, फखरुद्दीन अली मोहम्मद होते. त्याने काय पदभार सांभाळला होता. आता नंतर काय आपण बघणार, राज्यपालाबद्दल थोडी थोडक्यात माहिती. कारण तुमच्या बरोबरचे जे आहेत बेसिक जेवढे महत्वाचे विचारले जातात तेवढेच आपण कंटिन्यू. राज्यपाल राष्ट्रपती बाहेर गेल तर 1-1.5 तास 2 तास लेक्चर या ठिकाणी राष्ट्रपतीवर होईल, पण ते घेणे गरजेचे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय करतात, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढे गरजेचे आहेत तेच काय करणार आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे टू द पॉइंटच आपण असणार आहे. ठीक आहे, चला मी कारण पूर्ण पेपर अनालिसिस केले तेव्हाच या ठिकाणी काय केले, जे महत्वाचे डाटा आहे तेवढंच आपण ठिकाणी तुमच्यासाठी घेत आहोत. राज्यपाल म्हणजे काय असतं मित्रांनो, या ठिकाणी 153 कलम असतात. कलम तुम्हाला विचारायला माहिती असावं म्हणून तुम्हाला ठिकाणी घेतोय. 153 म्हणजे काय असतं, राज्यपालाचे काय सांगितले त्यांनी, राज्यपालाचे पद या ठिकाणी सांगितलेलं असतं. 154 मध्ये काय सांगितलं, राज्यपालाचे काही कार्यकारी अधिकार सांगितलेले असतात. एवढे दोनच फक्त बघू, एक पद सांगितलेलं असतं आणि 54 म्हणजे कार्यकारी अधिकार असतात. चला पुढे बघू. कारण मी स्वतः काय करतो, एमपीसीचा अभ्यास करत असल्यामुळे काय होतं, मला हे थोडे काय शिकवण्यासाठी काय तुम्हाला इझी जातं. कारण एक्झाम पॉईंट जेवढे महत्वाचे आहेत, कोणते कोणते कीवर्ड आहेत की तुम्ही लक्षात ठेवा होते, म्हणून तुम्हाला सांगलं 153 मध्ये पद फक्त एवढं ठेवा की तुम्हाला लगेच क्लिक होईल. ज्यादा राष्ट्रपतीचे राज्यपाल पद असं नाही, एवढं पद जरी ध्यान ठेवलं तर वाचवेल. फक्त राज्यपालाचे कार्यकारी आहेत नुसतं कार्यकारी ठेवा, माझ्या राज्यपाला संदर्भात आहे पण तुम्हाला लक्षात येईल. कारण एमपीसी मध्ये सुद्धा याच्यावर काही बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये. राज्यपाल हे भारताच्या संविधानिक चौकटीतील राज्याचे काय असतात, सर्वोच्च पद आहेत. बरोबर, राज्यपालाच्या कार्यालयाची दुहेरी भूमिका असते. राज्यपालाची काय असते, दुहेरी भूमिका सुद्धा महत्वाची असते, अशी कल्पना करण्यात आलेली आहे. असे म्हणतात त्यांना, दुहेरी भूमिका असते. कधी विचारते दुहेरी भूमिका, राज्यामध्ये कार्यकारी कोणाची दुहेरी भूमिका असते, कोण राबवतो किंवा कल्पना आहे असं विचारतील. तर राज्याचे कार्यकारी जे नाममात्र प्रमुख असतात, म्हणजे नाममात्र प्रमुख आपण सांगितलं, राज्यपाल आणि राष्ट्रपती दोन्ही काय असतात, नाममात्र प्रमुख असं. हे काय नाममात्र प्रमुख आहेत, कोण, राज्यपाल आहेत, ध्यानात राहू द्या. आणि वास्तविक प्रमुख कोण असतात मित्रांनो, वास्तविक प्रमुख म्हणजे कोण असतात, तुमचे मुख्यमंत्री असतात, ते लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा 100% क्वेश्चन येतात. जे लेक्चर घेतोय इम्पॉर्टंट एकदम लेक्चर आहे या ठिकाणी. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन तुम्ही जाऊन चेक सुद्धा करू शकता. क्वेश्चन पेपर 2013 पासून 2024 पर्यंत पूर्ण क्वेश्चन नाममात्र असतात. क्रियाशील प्रमुख सुद्धा काय म्हटलं जातं, त्यांना म्हटलं जातं. म्हणजे बरं, घटनात्मक प्रमुख सुद्धा म्हटलं, याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे. आणि ते केंद्राचे एजंट असतात, याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न सापडून जातील या ठिकाणी. भविष्यात सुद्धा याच्यावर सुद्धा फ्रेम केलं जातं तुम्हाला. बाय ठिकाणी राज्यपालाची काही माहिती या ठिकाणी काय केलं, घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. राज्यपाला प्रत्येक राज्याचा काय असतो, घटनात्मक प्रमुख असतो. बरोबर, घटनेचा प्रमुख असतो, आपण बघितलंच मागं. नियुक्ती काय करतात, भारताचे राष्ट्रपती राज्यपाल नियुक्ती कोण करतात, ते क्वेश्चन विचारतात तुम्हाला. 5 वर्षाच्या कालावधीसाठी काय असतं, साधारणतः 5 वर्षाची कालावधी असतो. म्हणजे काय करतात, त्याच्या आधी सुद्धा काय करतात, राष्ट्रपतीकडे काय करतात, राज्यपाल राष्ट्रपती राजीनामा देतात किंवा पदावरून सुद्धा त्यांना दूर केले जातात, पण कुठली तरतूद असं सांगितलेलं नाही करते. राज्यपालाची नियुक्ती काय करतात, कोण, राष्ट्रपती करतात. ते राष्ट्रपती मर्जीनुसार पद धारण करतात. म्हणजे मर्जीनुसारच, राष्ट्रपती मर्जी म्हणजे कोण असते, मंत्रिमंडळाची मर्जी असते, अशा लक्षात घ्या. बरोबर, ते कधी राजीनामा आपण राज्यपाला मागू शकतो. बरोबर का, कारण असं बऱ्याच कालावधी झाला होता की जेव्हा इंडिया सरकार आलं, बीजेपी सरकार आलं, त्यावेळेस ते काय राष्ट्रपती काँग्रेसच्या ह्याचा काय बऱ्याच लोकांचा काय राजीनामा घेतला होता. आणि पुन्हा काँग्रेस सरकारनं काय केलं, ते बऱ्याच राष्ट्रपतीच काय केलं होता, राज्यपाल काय केलं, राजीनामा नंतर काय केलं होता, बीजेपी यांचा राजीनामा द्यायला आला आणि तिथे झाले. नंतर नियुक्त्या कोणच्या नवीन राज्यपालाचे केले होते, असं सुद्धा घडले बऱ्याच वेळा. म्हणजे तुम्हाला याच्यानं समजून येईल, मर्जीनुसार असते, म्हणजे फिक्स नसते. असं साधारणतः किती असतो, 5 वर्ष असतो कालावधी राष्ट्रपतीच्या मर्जीने. कार्यकारी अधिकार म्हणजे राज्यपाल हे राज्य सरकारचे काय असतात, राज्य सरकारचे प्रमुख या ठिकाणी असतात आणि त्यांच्या नावाने काही सर्व कार्यकारी क्रिया केल्या जातात. बरोबर आहे, राज्य सरकारचे प्रमुख असतात आणि सर्व कार्यकारी क्रिया त्यांच्या नावानेच काय केल्या जातात. म्हणतो कार्यकारिणीमध्ये काय येतात, राज्याचे कार्यकारी जे अधिकार आहेत त्यामध्ये कोणत्या कोणा समावेश होतो असं तुम्हाला क्वेश्चन येतात. राज्यपालाचा समावेश होतो, मुख्यमंत्री असतात कार्यकारी म्हटले. नंतर मंत्री परिषद असतात, नंतर काय राज्याचे महाधिवक्ता समावेश होतात आणि जे काय कायदेकारी अधिकार असतात, थोडक्यात कायदेकारी जे असतात अधिकार असतात म्हणजे कोणचं, विधानसभा असते तुमची. बरोबर, त्यामध्ये कोण असतात, राज्यपाल असतात. कोण, राज्यपाल असतात. नंतर कोण असतात तुमचे,
विधानसभा असते, बरोबर. विधानसभेचे कोण, विधानसभा सभापती आणि उपसभापती असतात. विधानसभा असते, नंतर कोण तुमचं असते, विधान परिषद असते. काय असते, विधान परिषद सुद्धा असते. त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष याचा समावेश होत असतो. या ठिकाणी कार्यकारी अधिकाऱ्यामध्ये येतात, हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. आणि कार्यकारी अधिकार जे असतात, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद, महाधिवक्ता. पुढे हो, या ठिकाणी बघा, भारतातील राज्यपालाची नियुक्ती प्रक्रिया कोणाकडून, कॅनडा या संविधानाकडून घेतली. म्हणजे कॅनडाकडून राज्यपालाची नियुक्ती पद्धत कोणाकडून घेतली, कॅनडा देशाकडून घेतलेली आहे. तुम्ही बघा, एवढाच पॉईंट बघा. राष्ट्रपती केंद्राच्या सल्ल्याने काही राज्यपालाची नेमणूक करतात. बरं, कोणाच्या करतात, केंद्राच्या सल्ल्याने. म्हणजे कोण असतं, मंत्रिमंडळ सल्ल्याने असतात. अमेरिकेतील प्रणाली, येथे राज्यपाल थेट राज्यामध्ये निवडले जातात. तिथे काय निवडणूक आहे, कोणाकडे थेट निवडले जातात अमेरिकेमध्ये. पण आपण कोणाकडून घेतलेली, अमेरिकेकडून नसून कॅनडाकडून घेतलेली आहे. ते जे काय आहे ते केंद्राकडून निवडले जातात. असं भारतातील प्रणाली, केंद्रातील सरकार काय करतात, राज्यपालाची नियुक्ती. केंद्रातील सरकार काही राज्यपालाची नियुक्ती करते. आणि इथे काय, थेट निवडले, राज्यामध्ये निवडले जातात, सांगितले. आपण कोणाकडून घेतली पद्धत, कॅनडाकडून घेतली, लक्षात घ्या, बरोबर. तर बघा, नियुक्ती सांगा, काय बघूया प्रक्रिया. राज्यपाल सांगतो, भारताचे राष्ट्रपती राज्याच्या राज्यपाल नियुक्ती करतात. कालावधी, राज्यपाल राष्ट्रपती मर्जीने 5 वर्षापर्यंत. अधिवेशन, संवैधानिक पद आहे. संवैधानिक पदाने ते कोणत्याही राज्याचे सर्वोच्च पद आहे. कोणत्याही राज्याचे सर्वोच्च पद, जसे भारताचे सर्वोच्च पद आहे तसे राज्याचे राष्ट्रपती, जसे भारताचे सर्वोच्च पद आहे तसे राज्याचे सर्वोच्च पद राज्यपाल आहेत. हे सुद्धा काय, संवैधानिक पद आहे. बघा, आता काय आपण बघणार, हे येते ठिकाणी उपराष्ट्रपती सुद्धा बघणार. तर कलम बघू 63 या ठिकाणी दिले. 63 म्हणजे काय, राज्याचे राज्यपाल या ठिकाणी आपण आपल्या भारताचे उपराष्ट्रपती यांच्या संदर्भात आहे या ठिकाणी कलम. ते आपल्या कलमावर जास्त विचारत नाही. फॅक्ट डाटा अत्यंत महत्वाचा असतो तुमच्यासाठी. बघा, भारताचे उपराष्ट्रपती, भारतातील एक संविधानिक पद आहे या ठिकाणी, बरोबर. ते आहे जे उपराष्ट्रपती नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद असं म्हटलं जातं, बरोबर. भारताचे उपराष्ट्रपती कार्यालयीन संसदेचे अधिकारी, एकूण प्रशासनाने सुरळीत जे काय आहेत, ही डाटा तुमच्या एवढा महत्वाचा नाही. काय म्हणतात, भारताचे उपराष्ट्रपती म्हणतात, राष्ट्रपती आहेत ते देशात दुसरे जे सर्वोच्च पद आहेत ते संविधानिक पद आहे या ठिकाणी. या ठिकाणी दुसरं महत्वाचं, भारताचे उपराष्ट्रपतीचे कार्यालय अमेरिकन उपराष्ट्रपती धर्तीवर आहे. कोणाच्या, अमेरिकन उपराष्ट्रपतीच्या धर्तीवर काय केले, आपले उपराष्ट्रपतीचे पद आहे. जसं राज्यपालाच कॅनडावर आहे तसं उपराष्ट्रपतीच कोणावर आहे, अमेरिकेच्या ह्याच्यावर डिपेंड आहे आपलं. तर पहिले राष्ट्रपती कोण होते बघा, या ठिकाणी सर्वात कोण होते पहिले, सर्वपल्ली राधाकृष्ण या ठिकाणी आपले कोण राष्ट्रपती होते. पहिले व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. उपराष्ट्रपतीची निवडणूक कोणते कशी केली जाते बघा, भारताचे उपराष्ट्रपती भारतीय जनतेद्वारे थेट निवडले जातात का, नाही, थेट निवडले जात नाही त्या ठिकाणी. म्हणजे काय असतात, कसे निवडले जातात बघा, ते संसद दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात. कसं, संसदेचे दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात. मग निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही असतात संसदेचे म्हणते. जसं राष्ट्रपतीसाठी काय घेतलं जातं, फक्त निर्वाचितच फक्त घेतले जातात. पण संसदेचे काय घेतात, निर्वाचित, पण उपराष्ट्रपती निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही घेतले जातात. भारताचे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान न करणारे सदस्य असतात. म्हणजे कोण, विधानसभेचे सदस्य असतात. ठीक आहे, विधानसभेचे सदस्य करत नाहीत. कोणा, फक्त संसदेचे दोन्ही सदस्य असतात. राज्यपालामध्ये कोण असतात, विधानसभेचे सदस्य, आणि संसदेचे फक्त निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीला मतदान करतात. तर पुढं या ठिकाणी बघा, भारताचे उपराष्ट्रपतीची निवड आहे भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणूक मंडळापेक्षा खाली 2 पद्धतीत वेगळी सांगितली त्यांनी. पहा, उपराष्ट्रपती निवडणूक कशी असते, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले नामनिर्देशित सदस्य. थोडक्यात वेगळी कशी आहे बघा, 2 पद्धतीत. आता पहिले सांगितले त्यांनी निवडणूक. उपराष्ट्रपती निवडणूक मंडळात संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्य या ठिकाणी राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काय घेतात, भाग घेतात ते, बरोबर. निवडून आलेले आणि तुमचे नामनिर्देशित सदस्य घेतात. पण उपराष्ट्रपतीच्या काय करतात ते ठिकाणी, उपराष्ट्रपती निवडणूक काय करतात ते, उपराष्ट्रपती निवडणुकीत फक्त संसदेच्या म्हणते, काय म्हणते, फक्त संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले, फक्त काय पाहिजे, निवडून आलेले सदस्य पाहिजेत. लक्षात, फक्त काय पाहिजे, निवडून आलेले सदस्य या ठिकाणी असतात. या ठिकाणी लक्षात, निवडून आलेले सदस्य असतात. इथे कसं असतात, उपराष्ट्रपती ह्यासाठी निवडून आलेले बी असतात, नामनिर्देशित असतात. आणि फक्त दोन्ही संसदेचे असतात. संसद राज्याची घेत नाही, तिथे विधानसभेची घेत नाहीत उपराष्ट्रपती निवडणुकीला. ठीक आहे, उपराष्ट्रपती निवडणुकीला फक्त संसदेचे काय करतात, निवडून आलेले सदस्य घेतात. त्याबरोबर काय करतात बघा अजून, तर त्या राज्याचे विधानसभेचे सदस्य असतात नसतात. पण काय, कोणाच्या, उपराष्ट्रपती ह्याला जे काय असतात, विधानसभेचे सदस्य समावेश नसतो. आणि राष्ट्रपती ह्याला काय असतो, तर राज्याच्या विधानसभाचा असतो. पण कसे निवडून आलेले असतात. दिल्ली, पुदुचेरी बरोबर
प्रदेश राज्य विधानसभेचे निवडून आलेले सदस्य आणि विधानसभेचे निवडून आलेले सदस्यांचा काही ठिकाणी समावेश होत असतो या ठिकाणी. लक्षात. राष्ट्रपतीला राज्याचा संबंध नसतो. फक्त राष्ट्रपतीला काय तर निवडून आलेले सदस्यच पाहिजे, नामनिर्देशित चालत नाही. मग राज्याचे असो किंवा संसदेमध्ये चालत नाहीत. राष्ट्रपतीला कसे फक्त दोन्ही फक्त संसदेमधले चालतात. काय संसदेमध्ये चालतात. मग ते नामनिर्देशित असो किंवा नामनिर्देशित असो उपराष्ट्रपतीसाठी फक्त संसदेमध्येच लागतात. राज्यात चालत नाहीत उपराष्ट्रपतीला. आणि राष्ट्रपतीला कसे चालतात? दोन्ही कसे पाहिजेत? उपराष्ट्रपतीला आपलं राष्ट्रपतीला कसे पाहिजे तुमचे या ठिकाणी राष्ट्रपतीला काय पाहिजे? फक्त निवडून आलेले पाहिजेत. कसे पाहिजेत? निवडून आलेले पाहिजेत. म्हणजे कसे पाहिजेत? फक्त संसदेमधील आणि दुसरे कुठले आले तुमचे? विधानसभेतील फक्त पाहिजेत. विधान परिषदेत चालत नाही. विधान परिषद नामनिर्देशित असतात त्यामुळे चालत नाही. लक्षात. निवडून आलेले लागतात संसदेमधील आणि विधानसभामधील फक्त. भारताचे उपराष्ट्रपतीची काही ठिकाणी पात्रता सांगलेली आहे. पात्रता काय सांगितली? भारताचा नागरिक असावा, 35 वर्ष पूर्ण असावा. हे सुद्धा 35 वर्ष पूर्ण होणार आहे. राज्यपालाला राष्ट्रपतीला सुद्धा काही ठिकाणी तरतूद आहे 35 वर्षाच. तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडण्यास पात्र असावा. लक्षात. पुढं 3 केंद्र सरकार, राज्य सरकार कोणते स्थानिक पदाधिकारी इतर कोणती नफा म्हणजे लाभधारक असं पद धारण करू नये असं असते. समजा संघराज्य विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष कोणतेही राज्याचे राज्यपाल किंवा कोणतेही राज्याचे मंत्री कोणतेही लाभाई पद धारण करणारे मानले जात नाहीत. ते उपराष्ट्रपतीचे उमेदवार होण्यासाठी काय पात्र असतात? म्हणजे कोण राज्यपाल असो, मुख्यमंत्री असो, कोणी जरी असला व्यक्ती तो राष्ट्रपतीच काय राष्ट्रपदासाठी अर्ज भरू शकतो, अपात्र ठरत नाही. त्या राजीनामा देऊन काय उपराष्ट्रपती निवडणूक लढवू शकतो असे ठिकाणी असते. पण कुठला विधानसभा अध्यक्ष असो कोण असो तो उपराष्ट्रपती निवडणूक लढवू शकतो. उपराष्ट्रपती दिलेली शपथ प्रतिज्ञापत्र बघा कोण देतात? राष्ट्रपती. कोण देतात? राष्ट्रपती देतात. उपराष्ट्रपती शपथ कोण देतात? राष्ट्रपती किंवा त्यांच्या वतीने नियुक्ती केलेल्या व्यक्तीद्वारे दिली जातात. म्हणजे त्यांना काय घेतले जाते? खरी श्रद्धा निष्ठा या ठिकाणी घेतली बाळगली जाते. त्यांच्या पदाचे कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करण्यास सुद्धा शपथ घेतली जाते. अटी काय दिले त्यांना? संसदेच्या राज्य विधिमंडळाचे कोणत्याही सभागृह सदस्य नसावा. उपराष्ट्रपती निवडून आलेली व्यक्ती ज्या दिवशी तो ती राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारेल त्या तारखेला सभागृह जागा रिक्त करावी लागेल. त्याची सदस्य असला संसदेचा कुठला आमदार असेल तर काय या दिवशी उपराष्ट्रपती निवडून आलाय ती जागा मोकळी होती तिकडची. मग इतर कोणतेही नफा पद धारण करू नये त्यासाठी केलेलं आहे. म्हणजे लाभ घेऊन ये असं. म्हणजे हे उपराष्ट्रपती पद झालेलं असताना इतर अजून दुसरं कुठला आमदार खासदार असं चालत नाही. म्हणजे तो लाभ इतर घेऊ शकत नाही. लक्षात. असं आहे. त्या राजीनामा द्यावा लागतो त्यांना. उपराष्ट्रपतीचं कार्यकाळ सांगितलंय 5 वर्षापेक्षा कालावधी जास्त 5 वर्ष कालावधीचे असतात. त्या 5 वर्षाच्या कालावधीनंतर त्याचा उत्तराधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत ते पदावर राहतात. म्हणजे नवीन जर निवडला कुठला आता जगदीप धनखड होते त्याच्यानंतर कुठला आता नवीन निवडलेला आहेत रेड्डी तोपर्यंत ते पदावर राहतात. नंतर नवीन आलेला तो आपल्या पदावर स्वीकारतो. पुन्हा निवडून येण्यास पात्र असतो. तो किती वेळा ठरवून निवडण्यास पात्र असतो. राजीनामा कोणाला दिला जातो? राष्ट्रपतींना राजीनामा पत्र पाठवून देतात आपला. काढून टाकणे पद्धत सुद्धा काही तसं तरतूद केलेली नाही त्यांची. तुमची जास्त एवढं काही महत्वाचं नाही. महत्वाचे होते पॉईंट आपण घेतलेले पाहिजे. या ठिकाणी महत्वाचे पॉईंट आहे. राज्यसभेचे अध्यक्ष असतात. राष्ट्रपतीच काय असतात? उपराष्ट्रपती काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. बरोबर. भारताचे उपराष्ट्रपती काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात. लोकसभेच्या अध्यक्षासारखेच काम करतात. आणि अमेरिकन उपराष्ट्रपती सारखे ते त्यांचे काम असते. लक्षात. या ठिकाणी काय केलं आपण अत्यंत महत्वाचे जे काही फॅक्टर दाखवतात त्या ठिकाणी काय केलं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला टीईटी परीक्षेमध्ये एका ठिकाणी वारंवार ठिकाणी काय केले जातात विचारले जातात. पेपर 1 आणि पेपर 2 साठी हा लेक्चर महत्वाचे असणार आहे. असं नाही की आपण समाजशास्त्र परिसरासाठी वेगवेगळं असणार आहे का. या दोन्हीसाठी काय तुम्हाला डाटा महत्वाचा आहे. अत्यंत महत्वाचा डाटा आपण टेक्निक घेण्याची आहे. या ठिकाणी पूर्ण 3 चॅप्टर जर असते राष्ट्रपती राज्यपाल 3-4 तास तुमचे गेले असते. पण तेवढं तुमचं वाचणे गरजेचं नाही. लक्षात. त्यामुळं जे आपण महत्वाचं आहे तेवढाच इम्पॉर्टंट डाटा या ठिकाणी घेतलेला आहे तुमचे. त्यामुळे अजून जे काही वेगवेगळे लेक्चर आहेत तुम्हाला झेडपी पंचायत राजवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचार ते सुद्धा आपण काय करणार बरं लेक्चर नंतर काय घेणार आहोतच या ठिकाणी. ठीक आहे. अजून काही गोष्टी आहेत त्या टॉपिकवर तुम्हाला महत्वाचे टॉपिक ते सुद्धा आपण भाग 1, 2, 3 म्हणजे आपण बघणार आहोत या ठिकाणी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. गरजू व्यक्तीपर्यंत काय करा जास्तीत जास्त शेअर करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करा. थँक्यू.